मग आज आपण हा दुसरा पार्ट घेतोय. यात अतिशय महत्त्वाचा आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. बघा ह्याच्यात आपण काय घेतोय की क्रिस्टल लॅटिस. आता समजून घ्या कसं असतं बघा. हे जे सॉलिड आहे ना ह्याच्यातले मॉलिक्युल्स तुम्हाला मी सांगितलं की क्लोजली पॅक्ड असतात, बरोबर आहे. पण त्यांची अरेंजमेंट असते ना. समजा बघा मी आता तुम्हाला फळ्यावर नाही दाखवत, लक्षात घ्या. ओके, हा बघा मॉलिक्यूल आपण स्पेरिकल इन शेप असं इमॅजिन करूया. मग सगळे स्पियर असे एका लाईनमध्ये आहेत, मग लिनियर अरेंजमेंट आहे. एकावर एक असतील 2 डायमेन्शनलमध्ये तर कसं आहे, स्पियरच्या वरती स्पियर घेतला पुन्हा त्याच्यावरती स्पियर असेल तर ती ए अरेंजमेंट होते. 2 स्पियरच्या मध्ये वरती मी स्पियर घेतला म्हणजे बघा म्हणजे सांगायचं काय तर बघा की हे 2 स्पियर आहेत आणि ह्याच्या वरती असेल मग तो ए बी टाईप. पुन्हा 3 डायमेन्शनल घेतला, अरे खूप आहेत. बरं, मग क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय तुम्हाला सांगू का. आपण यासाठी उदाहरण घेऊया, आपल्या घराची भिंत म्हणूया आपण. म्हणजे भिंत म्हणजे एक प्रकारे लॅटिस आहे आणि त्या भिंतीतला जो स्मॉलेस्ट युनिट आहे कोण सांगा, ब्रिक म्हणजे वीट आहे ना, त्याला आपण म्हणणार आहे युनिट सेल. मग एक्झाम मध्ये येऊ शकतो प्रश्न, डिफाईन क्रिस्टल लॅटिस, डिफाईन युनिट सेल येऊ शकतो. मग क्रिस्टल लॅटिसची डेफिनेशन काय, द रेग्युलर अरेंजमेंट. म्हणजे बघा ही अरेंजमेंट अशी असेल तर त्यात चेंजेस नाही होणार, ए बी टाईपच असणार, लक्षात घ्या. पुन्हा ए मध्येच येणार नाहीये. म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे युनिट सेल इनसाइड द क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज क्रिस्टल लॅटिस. आणि मग युनिट सेल त्यातला स्मॉलेस्ट पार्टिकल असणार म्हणूया द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अ लॅटिस विच कॅन बी रिपीटेड. म्हणजे तुम्हाला सांगू का, आता तुमचा क्यूब हा असा असतो. ओके ओके हा, आता ह्याच्यावर पाठीमागं या बाजूला इकडं आणि समोर सुद्धा तो रिपीट किती प्रकारे होऊ शकतो, 3 डायमेन्शनल कुठल्याही अँगलमध्ये म्हणूया आपण. मग हे रिपीट इन ऑल द डायरेक्शन्स टू जनरेट द एंटायर लॅटिस इज कॉल्ड युनिट सेल. ओके, म्हणजे युनिट सेल म्हणजे स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द लॅटिस आहे, तो रिपीट होऊ शकतो कुठल्याही डायरेक्शनमध्ये. आता युनिट सेलचे पॅरामीटर्स काय बघा, नीट लक्षात द्या. त्याच्यासाठी मी छोटीशी इथे डायग्राम काढणार आहे. बघा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी फिगर ड्रॉ करताना पहिल्यांदा 2 स्क्वेअर काढतो असे. ओके, आणि हे जोडतो फक्त, म्हणजे हे झाला एक क्यूब. आता समजून घ्या त्याच्या पॅरामीटर्समध्ये पहिली पॅरामीटर आहे एज लेंथ. मग ह्याला मी ए नाव देतो, ही एज लेंथ बी आणि ही एज लेंथ सी. आता बघा तुम्हाला वाटेल अरे तुम्ही तर क्यूब म्हणला होता, मग क्यूबच्या तर सगळ्या डायमेन्शन्स इक्वल असतात ना, ए. पण तसं नाही आहे. हे जे युनिट सेलचे पॅरामीटर्स आहेत ना ह्याच्यावरून त्याला आपण 7 वेगळ्या क्रिस्टल लॅटिसमध्ये आपण डिवाइड करणार, लक्षात घ्या. वेगवेगळ्या टाईप्समध्ये म्हणूया आपण. तसे टोटल 14 लॅटिस आहेत, त्याला पुन्हा 7 मध्ये डिवाइड केलं. ह्याला आपण ब्रॅव्हिस लॅटिस म्हणणार आहे. आणि हे झाल्यानंतर आपण तेच स्टडी करणार आहे. त्यात मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगणार आहे इझिली कसं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर आपण टेबल्स ड्रॉ करून ठेवणार आहे. लास्ट लेक्चरला पण आपण टेबल्स केले होते. हे टेबल्स एकदा का आपण 2-3 वेळा लिहून काढले ना मग सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात. आता बघा ABC म्हणजे तुम्हाला मी सांगितलं एज लेंथ. ओके, आता अल्फा काय करायचं समजून घ्या बरं का, की तो एच्या समोरचा अँगल असणार आहे म्हणजे तो बी आणि सीच्या मध्ये असणार आहे. बीटा तो बीच्या समोरचा म्हणजे तो ए आणि सीच्या मध्ये असणार. आणि गॅमा हा सीच्या समोर म्हणजे ए आणि बी. म्हणजे अल्फा बीटा गॅमा हे इंटरफेशियल अँगल्स आहेत, ही एज लेंथ आहे. बरं, युनिट सेल पॅरामीटरमध्ये अजून एक पार्ट येतो लोकेशन ऑफ ॲटम्स आयन्स. आता हे आपल्याला थोड्या वेळाने स्टडी करायचे याच लेक्चरमध्ये. म्हणजे कसं सांगू का तुम्हाला मी, ॲट कॉर्नर, ऑन द एज, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, अशा पोझिशन आहेत वेगळं, लक्षात घ्या. ते आपण नंतर स्टडी करूया. म्हणजे मेन तुम्हाला आता हे कळालं. ओके, काय सांगा बघू, युनिट सेल पॅरामीटर कोणते कोणते आहेत, एज लेंथ, इंटरफेशियल अँगल्स, लोकेशन ऑफ ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स जे काय असतील ते. ठीक आहे. आता टाइप्स मी तुम्हाला आता सांगतो काय ते बघा. हे युनिट सेलचे टाईप दिलेत मी, लॅटिसचे टाईप पुन्हा वेगळे आहेत, लक्षात घ्या. मग पहिला टाईप आहे प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. ओके, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड. बघा बॉडी सेंटर्ड नावातच आहे की बॉडीच्या सेंटरमध्ये एक ॲटम असणार आहे. फेस सेंटर्ड, प्रत्येक फेस, आता सांगू का क्यूबला किंवा अशा या शेपला 6 फेस असतात, मग प्रत्येक फेसवर अर्धा ॲटम असतो, लक्षात घ्या. त्यानंतर बेस सेंटर्ड युनिट सेल. ओके, मग तुम्हाला हे मेन पॉईंट्स लक्षात आले. आता मेन जे 7 टाईप आहेत ना ते आपण आता स्टडी करूया. आता लक्ष द्या, आपण 7 टाईप ऑफ क्रिस्टल लॅटिस इथं स्टडी करणार आहे. मी फळ्यावर लिहून ठेवलेलं आहे. ओके, एक्झाममध्ये आतापर्यंत प्रश्न कशा आलेत बघा. एक्झाममध्ये तुम्हाला ते काय विचारतील, एखादा क्रिस्टल लॅटिस देतील आणि त्याचे ना पॅरामीटर्स विचारतील, हे लक्षात घ्या. आणि ते सुरुवातीला मला फार अवघड वाटायचं. नंतर माझा एक स्टुडंट होता, त्याने मला एक शॉर्टकट दिला. तो म्हणला काय माहिती का, STORHMT असं लक्षात ठेवा. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, STORHMT.
ओके, त्या क्रमानं लिहा असं तो म्हणाला. म्हणजे बघा, मग एस म्हणजे कोण? सिंपल क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, STOR रोम्बोहेड्रल, H हेक्सागोनल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक. ओके, आणि नंतर मी पुन्हा त्याचे पहिल्यांदा 3 पार्ट केलेत. ओके, नंतरचे पुन्हा 3 पार्ट वेगळे लक्षात ठेवा आणि शेवटचा वेगळा. पहिलं काय बघा ना, A इक्वल्स टू B इक्वल टू C, सगळे इक्वल आहेत. त्याच्यानंतर A इक्वल्स टू B पण नॉट इक्वल्स टू C, आणि त्याच्यानंतर A नॉट इक्वल्स टू B नॉट इक्वल्स टू C. ही जी ऑर्डर आहे ना सेम खाली पण आहे बघा ना. परत A इक्वल टू B इक्वल टू C, फक्त B आणि C नॉट इक्वल टू, त्याच्या खाली हे दोघं पण नॉट इक्वल्स टू. मग आलं का लक्षात क्रम? पहिल्यांदा A इक्वल टू B इक्वल टू C, त्याच्यानंतर A इक्वल टू B नॉट इक्वल्स टू C, आणि A नॉट इक्वल्स टू B नॉट इक्वल्स टू C. ऑर्डर लक्षात ठेवायला सोपं पडते. मग काय केलं आपण? STOR HMT. ओके, इथं मी तिघांचा ग्रुप केलाय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात घ्या, इथं तिन्ही केसमध्ये अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू गॅमा इक्वल्स टू 90. ओके, आता एक तुम्हाला सांगू का, हेक्सागॉन, तुम्ही हेक्सागॉनल शेप आठवा. एक अँगल 120 डिग्रीचा असतो की नाही? मग मला हेक्सागॉनलचं लगेच लक्षात राहील की अल्फा आणि बीटा 90, पण गॅमा इक्वल्स टू काय सांगा? 120. हे मी लक्षात ठेवलंय. शेवटचा आहे ट्रायक्लिनिक. आता ट्रायक्लिनिकला काहीच इक्वल नसतं, लक्षात घ्या. मग A नॉट इक्वल्स टू B नॉट इक्वल्स टू C, आणि सांगू का हीच MCQ बऱ्याच वेळा बोर्डमध्ये आलेली आहे. ओके, बोर्डला पण थेअरीमध्ये MCQ असतात, त्याच्यात हा क्वेश्चन आलाय. मग ट्रायक्लिनिकला काय? A नॉट इक्वल्स टू B नॉट इक्वल्स टू C, अल्फा नॉट इक्वल्स टू बीटा नॉट इक्वल्स टू गॅमा नॉट इक्वल्स टू 90 सुद्धा हे लक्षात घ्या. बरं, आता इथं बघा, रोम्बोहेड्रल. त्या केसमध्ये मात्र A इक्वल टू B इक्वल टू अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू गॅमा आहे, पण नॉट इक्वल्स टू 90 आहे. आणि हेक्सागोनल आपण बघितलं तर मोनोक्लिनिकला हे दोघं सेम आहेत, अल्फा बीटा 90 आहेत मोनोक्लिनिकला सुद्धा, पण गॅमा नॉट इक्वल्स टू 90. मग इश्यू कुठे माहिती का? हे इंटरफिशियल अँगल्स आहेत ना, इथे थोडंसं कष्ट घ्या. बाकी आपण वाक्य काय लक्षात ठेवलंय? STOR आणि HMT. आता हे मेन 7 टाईप आहेत, लक्षात घ्या. आणि हेच पुन्हा आणखीन 17 टाईपमध्ये आपण त्याला डिवाइड करणार आहे ब्रेव्हिस लॅटिसमध्ये, लक्षात घ्या. मग ते पार्ट आपण लगेच बघूया आपण, पण मी साईडला सरकलेलोच आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा प्लस ते लिहून काढायचं, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ही 14 लॅटिस, ठीक आहे, त्यांचे टाईप, त्यांचे एक्झाम्पल्स, हे असले क्वेश्चन्स आहेत ना, खूप बेकार आहेत, लक्षात घ्या. मग असले क्वेश्चन्स कुठे तुम्हाला सांगू का? पॉलिमर नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पण आहेत. त्याचे मोनोमर युजेस, त्याच्यानंतर विटॅमिन्स, त्याच्या डिफिशियन्सीज, इथं ना येणार आहे प्रश्न परीक्षेत, सीडीत येऊ शकतो, लक्षात घ्या. तुम्हाला एखादं काय नाव विचारतील, रोम्बिक सल्फर, आणि त्याचं नाव क्युबिक म्हणजे क्रिस्टल सिस्टीम कुठली आहे किंवा त्याचं टाईप असं विचारतील. तर लक्षात घ्या, बरेच जण याच्यावर शॉर्टकट. माझ्या क्लासमध्ये जे फॅकल्टी आहेत ना, त्यांनी एक मुलांना काय शॉर्टकट दिला होता? 3 cats म्हणून त्यांनी C 3 cats C, ट्रॅव्हलिंग थ्रू. ओके, 4 टनेल, आणि टनेलला त्यांनी असं गोल केलं होतं, लक्षात घ्या, O. ठीक आहे, आता समजून घ्या, हे असं तुम्ही करा किंवा काही करा, माझं काही हे नाही आहे. ॲक्च्युली सांगू का, क्युबिकचे 3 टाईप आहेत, टेट्रागोनल 2 आहेत, ऑर्थोरोम्बिकचे 4 आहेत, मोनोक्लिनिकचे 2 आहेत. ओके, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहेड्रल. तुम्ही ना ते कुठलंही सेंटेन्स वगैरे तयार करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, बरं होईल. ओके, आता मी तुम्हाला काय सांगतो, लक्षात घ्या. बघा की इथं आहे कॅल्साइट क्रिस्टल, ठीक आहे. मग त्याची क्रिस्टल सिस्टीम कुठली आहे? रोम्बोहेड्रल. आता ह्यातले जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ना, तेवढे तर लक्षात ठेवा. आता कॅल्साइट क्रिस्टललाच मी इम्पॉर्टंट काय म्हटलं का, त्याच्यापासून निकोल प्रिझम तयार करतात. आता ही निकोल प्रिझम कुठं असतो सांगू का? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण आहे, वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे असे काही इम्पॉर्टंट असतील ना, म्हणजे हे आहे K2Cr2O7 म्हणजे ट्रायक्लिनिक. तुम्हाला माहिती आहे, अल्फा नॉट इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू गॅमा, तुम्हाला ते स्ट्रक्चर तर माहीत आहेच, हे लक्षात घ्या. आता मुद्दा काय बघा, मी बाजूला सरकलोय, स्क्रीनशॉट घ्या, ह्याच्यावर जास्त वेळ घालवायला नको. मेनली मी आता काय करणार आहे की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, ओके, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड, त्याच्यानंतर फेस सेंटर्ड. मग ह्याच्यात ना पोझिशन ऑफ ॲटम कशी असते हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, प्लस त्याचे ना पॅकिंग इफिशियन्सी किती असते हेही एक्सप्लेन करायचं, प्लस रेडियस, ॲटॉमिक रेडियस, ओके, आणि एज लेंथ याच्यामध्ये रिलेशन. मग हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इथनं पुढेचे आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर मी बाजूला सरकतोय, लिहून घेऊ नका, स्क्रीनशॉट पुष्कळ होईल, लिहा वाटल्यास. पण कसं आहे याच्यामध्ये पण बघा, हे जे टाईप आहेत ना, ह्याची पुन्हा ना मी काय केलंय, एज लेंथ मधलं रिलेशन लिहिलेलं नाही येतं, ते पण आहे तुमच्या टेक्स्टमध्ये आहेच, तुम्ही लिहून काढा. आपण आता मेन पॉईंट स्टडी करूया. लक्ष द्या आता की मी तुम्हाला की नाही सिंपल क्युबिक सेल घेणार आहे, लक्षात घ्या. आणि आता बघा, सिंपल क्युबिक सेलमध्ये ना मी क्यूब घेणार आहे बरं का, म्हणजे आता एज लेंथ प्रत्येकाची सेम असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके,
ओके. आणि याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, लक्षात घ्या की जो ॲटम आहे ना तो ॲट कॉर्नर असतो, फक्त लक्षात घ्या. कुठं असतो सांगा, कॉर्नर. आता हे जाऊ दे बाजूला, मी इथं काय सांगतो लक्षात घ्या. बघा मी फक्त त्याचा ना फ्रंटचा फेस इथं घेतलाय. आता कॉर्नरवर ॲटम असणार आहे म्हणजे कसं असणार बघा की हे अशी अरेंजमेंट असणार आहे. ओके. आणि समजा मी आता हे काढतो इथं, मग तसंच इकडं पण असणार आहे असंच. ओके. तसंच वरती पण असणार आहे. आता तुमच्या लक्षात येईल की तसे हे जे आहे ना, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्पेरिकल अरेंजमेंट आपण अशी कन्सिडर करतोय, मग तसे पाठीमागं पण असणार आहेत, खाली पण असणार आहेत. आणि त्याच्यातला ना स्मॉलेस्ट युनिट असा आपण घेतला, ओके, बरोबर याचे सेंटर वगैरे जॉईन करून, तर मग आपल्याला हा युनिट सेल मिळतोय. मग तुमच्या डोक्यात आलं का बघा की हा जो पार्ट आहे ना इथे जो दिसतोय तुम्हाला, तो स्पेरिकल ॲटमचा पार्ट आहे. ओके. मग आता तुमच्या लक्षात येईल की इथं ना स्पियर म्हणजे तो गोल आहे, बरोबर आहे. मग ह्यासाठी मी एक्झाम्पल काय करतोय बघा की आपल्याला लिंबू माहित आहे, आपण पोह्याबरोबर लिंबू खाताना त्याच्या ना बारीक अशा फोडी करतो तेव्हा 8 फोडी होतात, लक्षात घ्या. एक कट केला की 2 पार्ट, त्याचे पुन्हा कट केले की अजून टोटल 4 पार्ट झाले, त्याचा पुन्हा हाफ करतो आपण. म्हणजे हा जो पार्ट आहे ना तो 1/8 पार्ट आहे. आता झेड हे जे सिम्बॉल मी वापरणार आहे इथं ते असणार आहे नंबर ऑफ ॲटमसाठी. झेड म्हणजे काय कन्सिडर करूया आपण, नंबर ऑफ ॲटम. म्हणजे हे या सिंपल क्युबिक सेलमध्ये किती ॲटम असतात तर सांगतो. सिंपल क्युबिक मध्ये कॉर्नर किती आहेत सांगा अगोदर, 8 कॉर्नर आहेत. आणि प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे सांगा, 1/8. कारण प्रत्येक कॉर्नरवर असा 1/8 ॲटम असणार आहे ना. मग 8 ला 8 कॅन्सल झालं आणि झेड इक्वल्स टू 1. आता हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की झेड इक्वल्स टू काय सांगा, 1. आता आणखीन एक सांगतो, लक्ष द्या इकडं बघा. म्हणजे सिंपल क्युबिकसाठी झेड इक्वल्स टू 1. ओके. आता एक लक्षात घ्या की ही जे आहे ना त्या ॲटॉमिक रेडियस आहे. मग ही तर सुद्धा ॲटॉमिक रेडियस आहे आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण एज लेंथ म्हणतोय. आता रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय बघा, मी ते इथं लिहितो की एज लेंथ इक्वल्स टू ट्वाइस आर. कारण ही एज लेंथ काढण्यासाठी आर प्लस आर म्हणजे काय होणार सांगा, ट्वाइस आर. ओके. मग हे 2 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता इथं जी फिगर मी पुसली ना तर तुम्हाला आठवतंय का बघा की सगळे ॲटम क्लोजली पॅक्ड होते की, बरोबर आहे. पण त्यांच्यामध्ये गॅप होते ना, त्या गॅपला आपण व्हॉइड्स म्हणणार आहे. बघा व्हॉइडसाठी मला 2 व्हिडिओ तयार करणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे त्यात माझा रेडियस रेशो असणार आहे, पुन्हा मॉलिक्युलर अरेंजमेंट कशी असणार, आयोनिक स्ट्रक्चर ते कसे असणार आहेत, NaCl, ZnS, CsCl हे मला एक्सप्लेन करावं लागणार आहे. पण आता आपण काय करूया फक्त बघा की पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय करायचं आहे मला की त्यात स्पेस ऑक्युपाइड किती आहे, एम्प्टी स्पेस म्हणजे व्हॉइड्सनं ऑक्युपाय केलेला स्पेस किती आहे, मग त्याच्यावर मला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. मग आता लक्ष द्या इकडं बघा, पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड इक्वल्स टू, समजून घ्या आता मी काय सांगतोय, पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड. आता पर्सेंटेज म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंटू काय येणार आहे 100. पर्सेंटेज काढताना अपॉन नेहमी टोटल असतं, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब येणार आणि तो व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे ए क्यूब येणार. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय येणार सांगा, ए क्यूब. ओके. आता लक्ष द्या, ऑक्युपाय कोण करतोय स्पेस, ॲटम. ॲटम किती आहेत सांगा, एकच ॲटम. ॲटम कसा असतो, स्पेरिकल. आणि स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे मी असं लिहितो की 4/3 पाय. ओके. हे आर क्यूब मी तसंच ठेवतो. आता हे काय वाचा, ए क्यूब. अरे ए ची व्हॅल्यू ट्वाइस आर आहे ना, मग ए चा क्यूब करा म्हणजे काय येणार सांगा, 8 आर चा क्यूब, 2 चा क्यूब 8, आर चा क्यूब आर क्यूब इंटू 100. ओके. आर क्यूबला आर क्यूब काय होतील, कॅन्सल. 4 इंटू 8 ला 4 ने डिवाइड करा, 2 येईल. पायची व्हॅल्यू 3.14 घ्या. आता 3.14 ला या 100 ने मल्टिप्लाय केलं की 314 येतील. ओके. आणि हे 4 2 जा 8 2 3 जा किती सांगा, 6. मग इथं तुम्हाला मिळणार आहे आता ही पॅकिंग इफिशियन्सी किंवा पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड. मग मी काय करतो बघा थोडंसं रफली, तर 314 ला चला 6 न डिवाइड करतो. 6 5 जा 30, 6 2 जा 12, पुन्हा 2, पुन्हा 0, 6 3 जा 18, 2 पुन्हा ठीक आहे 33. म्हणजे 52.33% स्पेस ऑक्युपाइड असतो. आता हे बऱ्याच वेळा MCQ एक्झाममध्ये आलेली आहे, बोर्डला सुद्धा आणि CETत सुद्धा, लक्षात घ्या. म्हणजे पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड इक्वल्स टू 52.33. मग मला सांगा पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस,
ते काढण्यासाठी तुम्हाला 100 मधून 52.33 काय करावं लागतील, मायनस करावं लागतील. मग आता तुम्हाला एक कंप्लीट झालंय. कुठलं सांगा, सिंपल. आता मी काय करणार आहे की बॉडी सेंटर्ड, त्याच्यानंतर फेस सेंटर्ड हे पण एक्सप्लेन करणार आहे आणि न्यूमेरिकल्स पण आपण बघायचे जमलं तर याच लेक्चरमध्ये बघू, नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट आहे FCC लिहिलंय म्हणजे फेस सेंटर्ड ना क्युबिक स्ट्रक्चर म्हणूया आपण. मी ना काय होतं का, ही फिगर ड्रॉ करणं तसं खूप अवघड आहे बरं का, लक्षात घ्या. त्यामुळे मी काय करतोय की फक्त तुम्हाला इथंच एक फेस दाखवतोय. असं हे काय इंडिकेट करतोय माहिती आहे का, लक्षात घ्या. बघा की हा ॲटम आहे, त्याचा अर्धा पार्ट आतमध्ये आहे, त्या सिंपल युनिट सेलमध्ये आहे म्हणून आपण, म्हणजे हा क्यूब काढले त्याच्या आत आहे ना अर्धा पार्ट आहे. असे किती फेस आहेत सांगा, 6 फेस आहेत. पण प्रत्येक फेसवर अर्धा ॲटम आहे. आपण आता जस्ट बघितलं की Z म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम. आता समजून घ्या की प्रत्येक कॉर्नरवर 1/8 ॲटम हा असतोच, हे लक्षात घ्या. ओके, मग 1/8 इंटू 8 कॉर्नर आहेत, बरोबर आहे. प्रत्येक फेसवर FCC मध्ये बरं का की 1/2 ॲटम असतो. असे फेस किती आहेत सांगा, 6. मग 8 ला 8 कॅन्सल, 1 इथं 3. आता 3 + 1 झाले किती सांगा, 4. ओके, 4 ही कसली व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ ॲटम इन FCC स्ट्रक्चर. ओके, आता नीट लक्ष द्या की ह्या पॉईंट पासून हे पॉईंट यांना मी जॉईन केलं, याला आपण फेस डायगोनल म्हणूया काय. मग त्याची व्हॅल्यू येणार आहे 4R. ओके, ही आहे एज लेंथ, त्याची व्हॅल्यू A, याची व्हॅल्यू सुद्धा A. आता जर तुम्ही हा सिम्बॉल काढला ना, ही जी 10th स्टँडर्डची मुलं आहेत ना त्यांना लगेच कळतं पायथागोरस थेरम वापरायचं आहे आपल्याला. मग इथं आपण पायथागोरस थेरम यूज केलं की मला A आणि R मधलं रिलेशन यूज मिळेल. मग बघा की 16R² दॅट इक्वल्स टू A² + A² दॅट इक्वल्स टू 2A², म्हणजे 8R² इक्वल्स टू A². 16 ला 2 ने डिवाइड केलंय. 8चं स्क्वेअर रूट 2√2R आणि दॅट इक्वल्स टू A, किंवा रूट लिहिलं तरी चाललं असतं. ओके, मग हे दोन व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. FCC साठी Z इक्वल्स टू 4 आणि 2√2R इक्वल्स टू A. ओके, थांबा, आता लक्ष द्या. आता महत्वाचं आहे पॅकिंग इफिशियन्सी. FCC साठी पॅकिंग इफिशियन्सी जास्त असते, लक्षात घ्या. मग मी इथं लिहितोय की पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड, इथं लिहितो इक्वल्स टू इंटू 100. तुम्हाला माहिती आहे इथं A³ कारण टोटल व्हॉल्यूम क्यूबच आहे, A³ येणार आहे. फक्त आता कसं होतं की ॲटमचा व्हॉल्यूम 4/3πr³ असतो, पण त्याला मी अजून 4 न का मल्टिप्लाय केलं, कारण याच्यामध्ये 4 ॲटम असतात ना टोटल. याच्या अगोदर सिंपल क्यूबिकमध्ये एकच ॲटम होता, पण मल्टिप्लाय करायची गरज लागली नव्हती. आता लक्ष द्या, बघा मी काय करतोय. 4 × 4 चला 16/3. हे 314 कुठून आले तुम्हाला माहितीच आहे. पायची व्हॅल्यू 3.14, त्याला 100 ने मी मल्टिप्लाय केलं की 314. आता A आणि R. ओके, समजून घ्या. मी A ची व्हॅल्यू चला इथं लिहितो वाटल्यास, √8R. पण मला ना दोघांपैकी ना एकाचा तरी क्यूब केला पाहिजे. म्हणजे मला इथे येणार काय बघा, लक्षात घ्या. चला A चाच क्यूब करतो, मग R चा क्यूब R³ होणार, पण √8 चा क्यूब किती येणार, तो येणार √8 इंटू √8 इंटू √8. पण √8 इंटू √8 8 आणि परत √8 हे शिल्लक आहेत हे. ओके, वरती काय येणार आहे सांगा, R³ ही व्हॅल्यू मी तशीच ठेवले. आता झालं काय बघा की R³ ला R³ काय होणार आहे, कॅन्सल. या 16 ला ओके या 8 न डिवाइड करा, 2 येईल. हे 314 आहे, 2 × 314/3. हे तर कॅन्सल केलंय. √8 म्हणजे चला परत लिहूया 2√2. 2√2. आता म्हणजे या 2 ला पण हे 2 काय होतील, कॅन्सल होतील. आता खरं सांगू का, √2 ची व्हॅल्यू आहे 1.414. 1.414 लक्ष द्या. बघा की 314/3√2 मी रॅशनलायझेशन करतो की वरती पण √2 खाली पण √2 न मल्टिप्लाय करतो. आता √2 × √2 काय येणार सांगा, 2. मग 314 ला √2 × √2 2 न डिवाइड केलं की 157 येईल. हे √2 ची व्हॅल्यू 1.414/3. आता ही जी कॅल्क्युलेशन करायचं ते तुम्ही करा. याची व्हॅल्यू ना बघा, लक्षात घ्या मी काय सांगतो ते. याची व्हॅल्यू बऱ्यापैकी ओके 70 क्रॉस करणार आहे. आता टेक्स्टबुक मध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली आहे
पॅकिंग इफिशियन्सी त्यांनी जी दिलेली आहे ना ती 74% दिलेली आहे. 74 आपण एक अप्रॉक्सिमेट बघितलं होतं. मग इथं 74% अप्रॉक्सिमेटली, थोडेफार पॉईंटमध्ये ॲडजस्टमेंट आहे. हे झालं स्पेस ऑक्युपाईड. आता स्पेस ऑक्युपाईड झालं किती 74%. हे पाठ करायचं आहे. MCQ 1 मार्काला आल्यावर एवढं आपण एवढं करू शकत नाही कॅल्क्युलेशन. 74% लक्षात ठेवा. आता एम्प्टी स्पेस कशी काढणार? 100 मधून 74 काय करा -26%. मग FCचं लक्षात आलं. आता उरलं कोण? बॉडी सेंटर्ड. त्याचं आपण स्टडी करूया. आता व्हिडिओच्या शेवटी लक्षात घ्या, आपण काय करूया? बॉडी सेंटर्ड स्टडी करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्येच घेऊया. काय माहिती आहे का? न्यूमेरिकलला मला 15-20 मिनिटं लागतील, अर्धा तास लागेल. लक्षात घ्या, कारण याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल एक्झाममध्ये हमखास 3 मार्काचा प्रश्न आहे. ओके, मग लास्टला काय करतोय बघा मी? बॉडी सेंटर्ड. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बॉडी सेंटर्ड म्हणजे बॉडीच्या सेंटरमध्ये एक आयटम असणार आहे. ओके, आता Z इक्वल्स टू काय येणार बघा? तुम्हाला माहित आहे की कॉर्नर 8 आहेत. प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. प्लस हा 1 कुठला? बॉडीच्या सेंटरमध्ये असणारा ॲटम, म्हणजे Z म्हणजे नंबर ऑफ ॲटम ना, मग ते 2 येणार आहे. मग तुम्हाला सांगू का? 1 2 4 असं लक्षात ठेवूया. सिंपल क्युबिकसाठी 1, बॉडी सेंटरसाठी 2 आणि फेस सेंटरसाठी 4 ॲटम असतात. हे आपल्याला पाठ करायचं आहे. Z ची व्हॅल्यू. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला तर बघा नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. बघा इकडं आणि इकडे या कॉर्नरला हे बॉडी डायगोनल इथं तयार होईल. बघा बॉडी डायगोनल म्हणजे काय? एखाद्या रूममध्ये बघा आता इथला वरचा कॉर्नर आणि तिकडचा खालचा कॉर्नर बी जॉईन केला तर ती बॉडी डायगोनल होणार आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू ती आहे 4R. ओके, पण मी काय करतोय बघा की मी पहिल्यांदा हा पण A आहे, हा अँगल 90 असतो बरं का, लक्षात घ्या. मग मी पहिल्यांदा काय करतोय की या खालच्या ट्रायंगलमध्ये जर मी पायथागोरस थेरम यूज केलं, A² + A² 2A² आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर ही जी व्हॅल्यू आहे ती मला √2A मिळणार आहे. ओके, हा अँगल पण 90 डिग्री असणार आहे. बरं ही एज लेंथ आहे म्हटल्यावर A असणार आहे. आता या ट्रायंगलमध्ये मी पायथागोरस यूज करतो म्हणजे काय झालं बघा 16R² दॅट इक्वल्स टू याचा स्क्वेअर √2A चा स्क्वेअर 2A² प्लस अजून एक A². मग झाले का 3A². स्क्वेअर रूट काढूया आपण. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट काढताना काय येणार बघा 4R हे √3 आणि A, म्हणजे मला R ची व्हॅल्यू मिळाली √3/4 × A. ओके, हे रिलेशन कुठं यूज करायचं आहे? पॅकिंग इफिशियन्सीसाठी. मग ते म्हणजे काय सांगा? पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाईड. पण मी तुम्हाला सांगतो काय ते लक्षात घ्या, हे तुम्ही करणार आहे, तुमचा होमवर्क आहे. ओके, आणि लास्टला मला काय पाहिजे बघा? सिंपल क्युबिक. ओके, नंतर कोण? बॉडी सेंटर्ड, त्याच्यानंतर फेस सेंटर्ड. आपण या टॉपिकमध्ये ऑलमोस्ट काय करतोय की हे चार्ट आणि टेबल तयार करतोय, करणारच आहे आपण, भरपूर वेळा त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मग मला सांगा यासाठी आपण आणखी काय घेऊ शकतो? Z ची व्हॅल्यू किती आहे ते लिहा. A आणि R मधलं रिलेशन काय आहे ते लिहा. पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाईड लिहा, स्पेस ऑक्युपाईड, आणि पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस, म्हणजे हा एक टेबल तयार करा. मग हे ॲज अ होमवर्क तुम्ही करायचं आहे. मग मगाशी मी बोललो तसं आता हे तुम्ही कंप्लीट करा. याची इफिशियन्सी तुम्ही फाइंड आउट करा. 68% समथिंग येईल. मग सगळ्यात जास्त इफिशियंट कुठली पॅकिंग आहे सांगा? FCC पॅकिंग. आता हे तुम्हाला सांगू का? पॅकिंग झाल्यानंतर मध्ये जे उरलेली जागा असते त्याला वॉइड्स म्हणतो आपण, आणि कॅटायन कुठं ऑक्युपाय होतात, ॲनायन कुठं, हे डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि CETतले 2 मार्क आहेत ना, हे कंपल्सरी आपल्याला मिळणारच आहेत की चांगली आपण तयारी करायची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, करा चांगला अभ्यास. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.